अच्छा आहे. 2015ला माझा कलदार नावाचा OTT लागला MX प्लेअर आणि काही मराठी सिनेमे केले पण ते थांबले रिलीजला. याच्याशिवाय मालिका असतात त्याच्यावरती मी दूरदर्शनला 5-6 वर्ष काम केलं सुरुवातीला. म्हणजे सुरुवात दूरदर्शनपासून. मुंबई दूरदर्शनला मी कामाला होतो. जे तुम्ही कृषी दर्शन, आमची माती आमची माणसं, दिनादिंदा, रेला हे सर्व कार्यक्रम बघायचे असेल ते सर्व मी करायचो. त्याच्यानंतर आपला पुणे दूरदर्शनला होतो मी. हवामान आढावा आणि बाकी नॉर्मल सर्व इव्हेंट करायचं. तेव्हाचा कॉमनवेल्थ जो होता 2009ला कॉमनवेल्थ कव्हर केला होता. त्याच्यानंतर आस्था चॅनलसाठी काम केले, केअर TV साठी केले, झीसाठी आपले जनमय BTV नावाचं सिरियल आहे ते करत होतो. आपली लाडू नॅशनलसाठी काजकी रिश्ते असे भरपूर म्हणजे केले. एक सर ह्याच्याशी निगडीत नाही पण एक क्युरियोसिटी म्हणून विचारतो. हल्ली ते फेसबुकवर किंवा कशावर ते रील येतात बघा, त्याचं एडिटिंग जर तुम्ही बघत असता म्हणजे ते लोक सहज तयार करतात आणि टाकतात. काय त्यांनी खरंच काही जणांकडे गुण चांगले असतात, ते चमकू शकतात पण त्यांचं थोडंसं एडिटिंग किंवा हे सगळं कमी पडतं बॅकग्राऊंड. तर काय करायला पाहिजे त्यांनी याच्यासाठी? एडिट स्किल आहे हे म्हणजे त्यात तो सेन्स असला पाहिजे. एडिटचा बघून शिकता येतं, पाहून करता येतं. स्वतःतली क्रिएटिव्हिटी टाकायची असेल की कुठल्या शॉटला कसं मॅच करायचं, कुठला इफेक्ट दिला पाहिजे, काय एफेक्ट्स लावले पाहिजे साऊंडची, मग त्याचा कलर टोन कसा ठेवला पाहिजे की लोकांना तो आपलासा वाटला पाहिजे. कुठलीही गोष्ट स्क्रीनवर बघताना बघणारा माणूस रिलेट झाला पाहिजे त्याच्याशी, तेव्हा ते बूम होतं, बूस्ट होतं. सो त्या गोष्टी एडिटचं आता टेक्निकली तर ते करतानाच सांगू शकतो जास्त आपण की फीचर्स काय असतात, ट्रान्झॅक्शन काय वापरतात. त्याच्यासाठी मोबाईल पेक्षा मशिनरी चांगली म्हणजे कॅमेरे चांगलेच वापरतात. मी तर म्हणतो की मोबाईल आता ते ठीक आहे आता हातात आलाय म्हणून, पण जी गोष्ट मशीनवर होते आमचं तर आम्ही आधीपासून लिनियरवर एडिट केलेलं काम आहे. म्हणजे मी इथे जेव्हा स्टुडिओला कामाला होतो एडिट करायचो किंवा आम्ही रील कापायचो, आम्हाला ती सवय होती निवाची. आता ते मोबाईल मला जर म्हटलं VN वर एडिट करा मला पण नाही जमणार, कारण मला कम्प्युटरची सवय आहे एडिट करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना. तर जे फ्रीडम आणि ज्या क्रिएटिव्हिटी गोष्टी करता येतात जास्त प्रमाणात ती ऑब्व्हियसली मशीनवरच. म्हणजे मशीनवरती एडिट करतात बेसिकली ते कोर्स वगैरे करून आलेले असतात. त्यांनी त्याचं 2-3 वर्षाचं ट्रेनिंग घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये त्यांना ते चांगलंच. आणि मोबाईलचं कसं शेवटी सर आपण फोटो पण एडिट केलं, मोबाईलमध्ये सर्व गोष्टी इनबिल्ट आहेत, फिल्टर्स आहेत, सर्व गोष्टी रेडीच आहेत. टेम्पलेट सुचला लावा आणि करा. आता कसं तुम्ही युट्यूब वरती बातम्या बघत असतात, युट्यूब चॅनल सुरू आहे म्हणजे सध्या ते देशभर आपल्या चालू आहे. युट्यूबवर एखादी बातमी आता तुमचीच पत्रकार परिषद रेकॉर्ड केली आणि ती सोडली जाईल. तर युट्यूब चॅनल्स वाले म्हणून आता सध्या बरेच जण इथे उपस्थित, त्यांच्यासाठी काहीतरी असं कसं एडिट केलं पाहिजे, त्यांना लवकरात लवकर ते पब्लिक पुढे आणायचं असतं, स्पर्धा आहे त्याच्यामध्ये. सर आता इतकं इझी झालंय की AI चे काही सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्यावर तुम्ही फुटेज पण टाकला आणि स्क्रिप्ट करून टाकली ना कमांडिंग, तर तो बरोबर फुटेज मॅच करून देतो. पण हे चांगलं म्हणजे मानवी ह्याच्यापेक्षा ते किती त्याचा वापर करतात ते आता एक ते पण सोपी झालंय. पण मला असं वाटतं की तुम्ही जर कुठली गोष्ट लोकांना सांगताय तर ती स्वतः मॅन्युअली एडिट करूनच प्रेझेंट सांगली, कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला लोकांना काय मेसेज द्यायचा. आम्ही तर बोलून गेलो पण तो मेसेज व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचणं ही तुमची जबाबदारी. सो मला तरी वाटते फक्त मशीनचा वापर करूनच थोडा वेळ जास्त जातो, 5 मिनिटं जास्त जाईल, पण तो मेसेज व्यवस्थित. ठीक, धन्यवाद, शुभेच्छा पुन्हा. थँक्यू.